नमस्कार. आम्ही चाललोय अयोध्या, वाराणसी, उत्तर भारताच्या दौऱ्यावरती. ऑलरेडी आम्ही शेड्यूल पेक्षा 1 तास 1.5 तास लेट झालोय. तासभर येऊन दारात थांबलो. कधी आता अशा हास्यविनोदात आमचा प्रवास सुरू झाला. सगळ्या महाराजांनी बोलवून घ्या आणि कुठला महाराज राहायचा असला तर. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या तीरावरून आमचा प्रवास उत्तरेत काशीच्या दिशेनं सुरू झाला. आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं नर्मदा नदीच्या तीरावर असलेले रावेरखेडी येथील अजय योद्धा पेशवा बाजीराव याची समाधी. उणेपुरे 40 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या पेशव्याने उत्तरेत दिल्लीच्या तख्ताला धडक देऊन मराठी सत्ता मजबूत केली. पेशव्याच्या या समाधीला नतमस्तक झालो आणि पुढील प्रवास सुरू केला. यानंतर आम्ही पोचलो पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची राजधानी असलेल्या महेश्वरला. महेश्वर हे एक मध्य भारतातील सांस्कृतिक आणि उत्तम कलेचं ठिकाण आहे. या ठिकाणी आम्ही त्यांचा राजवाडा पाहिला, त्याचबरोबर छत्र्या, मंदिरे, घाट पाहिले आणि मराठी स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. नर्मदा नदीच्या तरी महेश्वर घाटावरती आहे. बाबू, इथलं शिल्प सौंदर्य बघून तुला कसं वाटलं? छान, अगदी अप्रतिम. अप्रतिम म्हणजे सुंदर. आयनाचा गाठा काय? आयनाचा गाठा काय? तिथं काय काय बघितलंस? काय काय बघितलं? सांगा की काय काय बघितलं सांग ना. इथे कॅमेरा चालू झाला की गाव भरलं रे. महेश्वर घाटावरती आले. बाबाला सांगताय मी ना काय काय बघितलं. कॅमेरा बघितला गप बसलाय. हिरवी पोपटासारखा बोलतोय. आम्ही आता ओंकारेश्वरला येऊन पोहोचलो. सध्या आम्ही आता पायीत निघालो. जवळपास 2 तासाच्या प्रतीक्षेनंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ओंकारेश्वराचं दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं. त्यानंतर आपसूक पावले वळली ते नर्मदा मातेच्या घाटावरती सुरू असलेल्या आरतीकडे. अनेकांचं जीवन फुलवणारी नर्मदा माता मध्य भारताला वरदान ठरलेले. मित्र हो, आमचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की फॉलो आणि शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद.